ताकाचा व्यवसाय कम्फर्टेबल आहे. नुकसान हे जास्तच होत असतं शेतकऱ्यांचं. इकडे जी राहणारी मुलं आहेत ना, त्यांना फक्त अभ्यास आहे की अभ्यास नसतो. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहा हितगुज तुमच्याशी आपल्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तर माझ्या कोकणातल्या भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही व्हिडिओला तुम्ही मनापासून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वात आधी आपले आभार. या व्लॉगमध्ये तुम्ही कोकणातला निसर्ग पाहिला, गाई कोंबड्या तसंच रान जंगल याचं बरंच काही पाहिलं आणि हे बघायला किती सुंदर वाटतं ना. पण हे सर्व ज्या शेतकऱ्यामुळे टिकून आहे असा हा कोकणातला शेतकरी, त्याची मतं, त्याच्या अडचणी आणि त्याने आता नव्याने सुरू केलेले जोडधंदे या सगळ्याचाच आढावा घेण्याची मला इच्छा होती. म्हणूनच मी खास बातचीत केली आहे आमच्याच वाडीतल्या श्री सुनील पवार यांच्यासोबत, जे अनेक वर्ष शेती करत आहेत आणि शिवाय अनेक जोडधंदे करून स्वतःचं आयुष्य खूप उत्तमरित्या कोकणामध्ये जगत आहेत. तर भेटूया सुनील पवार यांना. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा दुधाचा व्यवसाय आहे ना, म्हणजे किती वर्ष तुम्ही दूध देत होता? होय, वर्षभर चालू आहे दुधाचा व्यवसाय. आणि आता हे नवीन ताकाचं सुरू केलं? ताकाचं चालू केलं म्हणजे 1 वर्षापूर्वी आमच्याकडे डेअरी झाली गोकुळची. आम्ही वर्षभर दूध देत होतो. नवीन गाई पण घेतल्या. पहिल्या 2 गाई होत्या, आणखी 2-3 गाई नवीन घेतल्या. मग त्यानंतर एक दुधाचं माझं कलेक्शन दिवसाला 20 लिटर होतं. तर नंतर त्यावेळी गोकुळचा रेट चांगला होता. माझा फॅट दुधाला चांगला होता, 5 फॅट होता, SNS 9 होतं. त्यावेळी मला 41 रुपये रेट लागायचा दुधाला लिटरला. त्यानंतर एक 2-3 महिन्यांनी पुन्हा गायीच्या दुधाचा रेट कमी झाला 2 रुपयाने. 2 रुपयाने रेट कमी झाल्यानंतर 39 रुपये रेट लागायला लागला. परत एक 15-20 दिवस झाले आणि पुन्हा 2 रुपये रेट घसरला. त्यावेळी 37 रुपये रेट लागायला लागला मला. बरोबर. त्यानंतर एक महिन्याचा कालावधी गेला आणि नंतर पुन्हा 2 रुपये रेट उतरवला. 2 रुपये रेट उतरवल्यानंतर 35 रुपये रेट व्हायला पाहिजे होता. पण आम्हाला त्याप्रमाणे डेअरीवर 35 रुपये रेट न देता 32 रुपये 33 रुपये रेट द्यायला लागले लिटरला. अच्छा. त्यामुळे आम्ही आता पर्यायी आम्हाला गायींच्या खाद्याचेच पैसे मिळत नव्हते. जे त्यांना 1 महिन्याला आम्ही खाद्य द्यायचो त्याचेच पैसे आम्हाला मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही हा ताकाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अच्छा. मग एका विक्रेत्याला विचारलं की बाबा आम्ही ताक दिलं तर आमच्याकडून कसं घेशील तू? तर तो म्हणाला मी साधारण 35 रुपये रेट तुम्हाला देऊ शकतो, मी 40 रुपयाने विकतो. मग त्यामुळे आम्ही तो ताकाचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. मग ताक बनवण्यासाठी म्हणून एक ती मशीन घेतली इलेक्ट्रिक, आणि पॅकिंगसाठी पुन्हा एक इलेक्ट्रिक मशीन घेतली, दूध अर्धा लिटर पॅकिंग करण्यासाठी ताक. आणि ताकाचा व्यवसाय चालू झाला. पण ताकाचा व्यवसाय चालू केल्यानंतर जो आम्हाला डेअरीवर रेट मिळत नव्हता, मग ते तरी आमची मेहनत अधिक ताकाचे पैसे, जे दुधाचे पैसे, अधिक गाईच्या खाद्याचे पैसे, दुधाच्या पैशापेक्षा आम्हाला डबल मिळायला लागले ताकातून. त्यामुळे आमचे मेहनतीचे थोडेफार आम्हाला पैसे मिळायला लागले त्यामुळे आम्ही हा ताकाचा व्यवसाय चालू केला. मग त्याच्यातून आम्हाला पुन्हा गाईचं तूप मिळायला लागलं. लोणी काढून आम्ही तूप बनवायला लागलो. ते साधारण तूप 10 लिटर दुधाला 1 किलो तूप मिळायला लागलं आम्हाला. अच्छा. आणि ताक साधारण 20-25 लिटर एवढं ताक मिळायला लागलं 10 लिटर दुधापासून. त्यामुळे ताकाचा व्यवसाय चांगला वाटला आम्हाला. त्यामुळे आम्ही तो आता 2-3 महिने म्हणजे मार्च, एप्रिल, मे 3 महिने ताकाचा व्यवसाय करतो. आणि आमच्याकडे तूपसुद्धा देतो आहे आम्ही, इथून विकलं जातं आमच्याकडे. म्हणजे गायी सांभाळणं, दूध काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी सोप्या नाही जितक्या म्हणावं. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे खरंच खूप हाल असतात हे सगळं करताना, आणि निसर्ग साथ देतो कधी देत नाही. मग अशा वेळी तुमची दिनचर्या काय असते सकाळपासून? सकाळपासून म्हणजे गायींना दिवसभरात वेळ द्यायला लागतो. 1-2 तासांनी त्यांना खाद्य द्यायला लागतं, नाहीतर त्या ओरडायला सुरुवात करतात. ज्यावेळी त्यांच्या आपल्याला खाद्य संपतं त्यावेळी त्या ओरडत असतात. मग त्यावेळी कोणी ना कोणीतरी जाऊन त्यांना खाद्य द्यायला लागतं. सकाळी सोडल्यात त्या दुपारच्या वेळी, आता उष्णता जास्त असल्यामुळे जास्त वेळ जंगलात थांबत नाही. मग ते 1-2-3 तासात घरी येतात, 3 ते 4 तासात फार घरी आल्यानंतर त्यांना पहिलं पाणी वगैरे देणं. घरी आल्यानंतर पाणी वगैरे दिल्यानंतर एक तासाभरात पुन्हा त्यांना काहीतरी खाद्य द्यायला लागतं. खाद्य खाल्लं की त्यांनी दुपारनंतर पुन्हा संध्याकाळी 4, 4:30-5 वाजले खाद्य द्यायला लागतं. मग ते 1-2 तास पुन्हा गप्प राहतात. नंतर मग दूध काढायला 7-7:30ला दूध काढण्यासाठी द्यायला लागतं. मग ते दूध काढल्यानंतर दूध आणा, ते डेअरीला न्या, असं सगळं तो 9 वाजेपर्यंत नित्यक्रम रात्र चालूच असतो. रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पुन्हा ते उठल्यानंतर पहिले त्यांच्याकडे जाऊन गोटा साफ करून घ्यायला लागतो. गोटा साफ करून घेतलं की दूध काढायचं. दूध काढल्यानंतर पुन्हा त्यांना जंगलात सोडलं की गोटा वगैरे पूर्ण साफ करून जी वासरं असतात त्यांना पुन्हा पाणी, चारा देणं. त्याला ते गाई जंगलातून येईपर्यंत तो कामच असतं ते एका माणसाचं. ते वासरांना चारा देणं, त्यांना पाणी देणं. म्हणजे दिवसात ते जास्त तो वेळ त्यांना द्यायला लागतो. इतर ठिकाणी कमी वेळ द्यायला मिळतो.
आणि तुमचं पूर्ण कुटुंब तुम्हाला मदत तो करतो. कुटुंब मदत करतं म्हणूनच ते करता येते, नाही तर नाही करता येणार. एकट्या माणसाला गाईचा व्यवसाय, दुधाचा व्यवसाय करणं मुश्किल आहे. तसं त्यांचं गोटा साफ करणं वगैरे ते जर मदत असेल तरच करू शकतो, एकट्या माणसाला शक्य नाही 8-10 जनावरं सांभाळणं. आता सध्या तुमच्याकडे किती गायी आहे आणि कसं करता? दूध देणाऱ्या गायी 3 आहेत आणि एकूण गायी माझ्याकडे 5 आहेत. दूध आधीपासून देत होता आणि आता नवीन ताकाचा व्यवसाय सुरू केला. कोणता कम्फर्टेबल आहे तुमच्यासाठी व्यवसाय? आता सध्या स्थितीत मला ताकाचा व्यवसाय कम्फर्टेबल आहे. गोकुळकडनं जो 41 रुपये रेट मिळत होता, हां, त्याच्यातून थोडंफार गायींचं खाद्य पण भागत होतं आणि माझ्या मेहनतीचे मला पैसे मिळत होते. बरोबर. पण आता ज्यावेळी 2-2 रुपयाने रेट उतरवत गेले आणि जो 32 रुपयावर रेट आला गोकुळचा गाईच्या दुधाचा, मग त्यामुळे गायींच्या खाद्याचेच पैसे मला मिळत नव्हते. बरोबर. त्यामुळे मी ताकाचा व्यवसाय चालू केला. पण ताकाच्या व्यवसायातून गाईच्या खाद्याचे पण पैसे निघतात, अधिक माझ्या मेहनतीचे थोडेफार पैसे निघतात मला. त्यामुळे मी ताकाच्या व्यवसायाचा निर्णय घेतला. पण हे करणं सोपं नाही आहे. म्हणजे सकाळपासून त्या गाईच्या मागे, पण तुमच्या ज्या गायी आहेत त्या रानातला चारा खातात, होय. असं कोणतंही खाद्य तुम्ही असं देत नाही? फक्त जे गोकुळचं खाद्य त्या गायींसाठी बनवलेलं असतं ते थोडंफार देतो. ते आमोवन म्हणून देतो, त्यावेळी देतो दूध काढताना. हां, बाकीचं सगळं गावरान, सगळं म्हणजे जंगलातला असं. चारा खाऊन त्या येतात, फिरून येतात जंगलातून. हां, आता तबेला वगैरे असं काही नाही आहे किंवा गाई माझ्या बांधलेल्या नसतात. गावरान गावात जंगलात फिरून येऊन जो चारा खाऊन येतात त्याच्यापासूनच मला दूध देतात. बरं. त्यामुळे दुधाचा फॅट माझा कधीच घटलेला नाही. एक वर्षभरात जो डेअरीवाल्यांना जो फॅट लागतो, म्हणजे हा 1 नंबरचा फॅट लागतो, तो ओके. माझ्या गायींच्या दुधाला कायम मिळतो. अरे वा, खूप चांगली गोष्ट. मग तुमचा भविष्यामध्ये काय विचार आहे की तुम्ही आता तूप जे विकताय ते इकडेच देताय ना, इकडच्या कंपनीमध्ये? हां. समजा आता इकडच्या माझ्या व्ह्युअर्सना समजा इच्छा झाली की तुमच्याकडून तूप घ्यावं, तर तुमचा काही भविष्यामध्ये इच्छा आहे की तुम्ही असा व्यवसाय करणार, किंवा जर ऑनलाईन काही तुम्ही सुविधा करू देऊ शकत असाल तर? दुधासाठी असं ऑनलाईन काय नाही, म्हणजे कदाचित तुम्ही शक्य होणार तूप नाही. विकू शकता ना आता सध्या तूप तुमच्या? देऊ शकतो ऑनलाईन. तुपाला काय पॅक केलं की त्याला काय हे नाही हां, तुपाला, किंवा तूप खराब होण्याचा विषय काय नसतो. बरोबर. त्यामुळे तूप देऊ शकतो ऑनलाईन वगैरे असं, किंवा पार्सल करू शकतो तुपाचे. दुधाचं तसं होणार नाही, कारण का तेवढं आपल्याकडून दुधाला खूप हे करायला लागतं. निसर्ग नेहमी साथ देतो असं नाही, कधीतरी बरेच वेळा धोकाच देतो. आणि कधी छान अगदी पिकलेलं आहे आणि अचानक पाऊस येतो, कधी काही होतं. अशा वेळीस एक शेतकरी म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये कशी सकारात्मकता ठेवता? कारण मी तुम्हाला आता इतकी वर्ष पाहते आणि मी खूप पॉझिटिव्ह एक व्यक्तिमत्व म्हणून बघते, तर तुम्ही काय सांगू शकता याच्यावर? तर शेतकरी म्हटलं ना की शेतकऱ्याला नुकसान हे जास्तच होत असतं. शेतकऱ्याला निसर्गापासून, तुमच्या पावसापासून, जनावरांपासून नुकसान जास्तच होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय झालेली असते. त्यामुळे शेतकरी कधी नुकसान झालं पण टेन्शनमध्ये कधी येणार नाही. उद्या मला दुसरं बनवायचं आहे त्याच्या पाठीमागे असतो शेतकरी. भात शेती जरी लावली तरी जनावर एक वेळचं जनावर ते कापून आणायला देत नाही. पीक आलेलं पीक घरी आणायला मिळत नाही आपल्याला, ते सगळं शेतातच घेऊन जातं. जनावर करून गेली एका दिवसात जनावर ते पाक करून जातं. मग ते 3-4 महिने शेतकऱ्यांनी मेहनत जी केलेली असते ना, ती एका दिवसात ती पाण्यातच गेलेली असते. मग त्या शेतकरी काय एवढं ते डोक्याला हात लावून बसत नाही. तो उद्या पुन्हा शेती मला करायची आहे ह्याच्या तयारीला लागतो आणि पुन्हा ते पीक मला घ्यायचं आहे ह्याच्या तयारीला शेतकरी लागतो. शेतकरी कधी टेन्शन, आपल्या मालवणचा शेतकरी तर कधी टेन्शनमध्ये जात नाही. आणि त्यामुळे मालवणच्या इकडे सिंधुदुर्गात कधी आत्महत्या तुम्हाला मिळणार नाही शेतकरी. हा मेन मुद्दा आहे. कधी तो डिप्रेशनमध्ये कधी जात नाही इथला शेतकरी, कारण का त्याला माहिती आहे आज माझं गेलं तर मी उद्या ते तेवढं तयार करणार, एवढ्या तयारीचा असतो इकडचा शेतकरी. त्यामुळे तो कधी डिप्रेशनमध्ये जाऊन किंवा आत्महत्या करणं वगैरे हा कधी प्रकार त्याच्याकडून होत नाही. आणि झालेलं नुकसान भरून काढायची त्याची तयारी असते. पुन्हा तेवढी मेहनत करून तो तेवढी झालेलं नुकसान आपलं भरून काढतो असं. त्यामुळे इथला शेतकरी कधी डिप्रेशनमध्ये जाणार नाही. म्हणजे काही होऊ दे, मला पुढे चालत हो, जायचं, पुढे चालत जायचं आणि गेलं तेवढं पुन्हा मला मिळवायचं, ह्याच्या पाठीमागे धावत असतो. तर इतके वर्ष आम्ही पाहतोय तुम्हाला, आणि तुम्ही एक म्हणजे तरुण उद्योजक आहात आणि तुम्ही शेती सांभाळताय आणि शेतीला जोडधंदे असे बरेच तुम्ही करताय, कुक्कुटपालन वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे होतात. आणि खूप चांगलं असं लाईफ तुम्ही इथे गावामध्ये जगताय. मग आजच्या तरुण पिढीला तुम्हाला असं काही सांगावं असं वाटतं की ज्यांना मोह आहे की मी इथे शिकणार आणि मुंबईला जाऊन नोकरी करणार, तर अशा तरुण पिढीला तुम्हाला काही सांगायची इच्छा आहे? अशा तरुण पिढीने तर ज्याची जमीन वगैरे आहे गावी, त्याने तसं मुंबईला जाण्याची गरजच नाही. मुंबईला जाण्याची काहीच गरज नाही. जमीन आहे त्याची शेती केली, शेती करायची किती आहे 3 ते 4 महिने शेतीचं. त्याच्यानंतर त्याला लागणारं धान्य जे पाहिजे म्हणजे तांदूळ किंवा भाकरीसाठी वगैरे ते सगळं मिळतं त्याच्यातून. त्याच्याबरोबर जोडधंदा म्हणून आता गाई किंवा म्हशी काही घेतलं तरी जो भातापासून गवत निघतं वेस्टेज, ते सगळं गाई गुरांना चालतं. मग ते ठेवलं की गाईनं दुसरं काय घ्यायला नको. गाईच्या दुधापासून
दूध विक्री करू शकतो, तो तूप काढू शकतो, तुपापासून पैसे मिळतात. त्याच्यानंतर गाईंचं शेण असतं, शेणाला सुद्धा त्याची गोवरी बनवता येते, खत म्हणून जातं झाडांना. त्याच्याबरोबर जोडधंदा दुसरा काजू लागवड थोडीफार केली तर ते एक जानेवारी फेब्रुवारी 2 महिन्याचं सीझन असतं काजूचं. मग ते गाईचं शेण घालून चांगल्या प्रकारचा काजू मिळतो आणि त्याला रेटही चांगला मिळतो, चवदार असतो काजू तो. याची खतं वापरण्यापेक्षा गाईच्या शेणापासून ते काजूचंही झालं म्हणजे प्रत्येक 2-2 महिन्यांनी त्याला उत्पन्न मिळणार आहे. काय ना काय त्याच्याबरोबर कुक्कुटपालन केलं ते सुद्धा साधारण आता 300-400 रुपये किलोच्या कोंबडीला रेट मिळतो आणि ते एक 6 महिन्यात तयार होते व्यवस्थित त्याला खाद्य दिलं तर. आणि जे काय आपण शेतीपासून जे खराब धान्य वगैरे असतं त्याच्यातूनच ते कुक्कुटपालन होऊ शकतं. किंवा त्या भाताचा कुंडा असतो त्या कुंड्याचं खाद्यच त्यांना एक प्रकारचं खाद्य जायचं. हां, जे भातापासून कुंडा निघतो, तांदूळ आपण वेगळे करतो, त्या कुंडा मिळतो, त्या कुंड्यापासून कोंबड्यांचं खाद्य तयार मिळू शकतं. परत तो कुंडा गाईंना पण खाद्य म्हणून वापरू शकतो. हां, अंमल करतात त्याच्यासाठी. तर त्यामुळे कसं की गावी राहून जर मुलांनी फक्त तो व्यसन न करता जे येईल ते स्वतःकडे बाबा ठेवून धंदा आपला वाढवत असेल, गावी काजू लागवड म्हणा किंवा कुक्कुटपालन, गाई पालन किंवा शेती थोडीफार, त्याच्यातून तो त्याची व्यसनी नसेल तर त्याची 1 एकर जागा असेल तर तो 10 एकरसुद्धा खरेदी करू शकतो गावी राहून सुद्धा. मुंबईला जाऊन दुसऱ्याची नोकरी करणार, महिन्यानंतर कधी पगार येतो हे वाट बघत राहणार. मग त्यापेक्षा जर गावी राहून त्याने स्वतःच्या जमिनीतून उत्पन्न घेऊन आणि स्वतः मेहनत करून जर हे असे वेगवेगळे धंदे पत्करले, जोडधंदे पत्करून, तर त्याचे आता दिवसाचे 24 तास पैसेच असणार आहेत. जर त्याला व्यसन नसेल तो पैशाने चेक करणार. आणि जे नोकरी करणारा माणूस का 30 तारीख कधी येते ह्याचीच वाट बघत असतो. 15 दिवस ते पैसे वापरले की 15 दिवस पैसे पुन्हा पगार कधी येतो याची वाट बघत असतो. हे तसं नाही. रोजच्या रुपये डेअरीला जरी दूध दिलं तरी 10 दिवसांनी पैसे डेअरी देते. त्याच्यानंतर जर त्याने प्रायव्हेट कुणाला विक्री केली दुधाची घरोघरी देऊन, असे बरेच जण आता उद्योग करतात ते गाईच्या दुधाचे. गावठी दूध घरोघरी जर दिलं तर लोक आवडीने घेतात आणि ते रोजच्याच पैसे देतात. त्यामुळे त्याला पैशाची वाटसुद्धा बघायला नको. तर तरुण पिढीला खरोखरच ज्याला मेहनत करायची तयारी असेल त्याने नोकरीसाठी फिरायची गरज नाही आणि नोकरीसाठी जायलाच नको. आणि आपल्या मालवण भागात तर इकडे आंबा पण तसा मिळतो, आंब्यापासून पैसे मिळतात चांगल्या प्रकारे. 5-10 झाडं जरी लावली आणि त्याची व्यवस्थित जर निगा राखली तर आंबे मिळतात, त्या पद्धतीत काजूही मिळतात. त्यामुळे मोठी 1-2 एकर जागा असेल तर भरपूर झाली त्याला शेती. काजू थोडीफार लागवड केली, आंब्याची थोडीफार केली आणि त्याच्याबरोबर इतर पण तिथे नारळ 1-5 लावू शकतो. त्याच्या घरात वापरण्या इतके तर नारळ मिळतात. म्हणजे मोठं काय तो पैसा खर्च पण करायला नको इथे जास्त. आणि ते शहराच्या ठिकाणी जाणार तिथे काय त्याला प्रत्येक वस्तू विकतच घ्यायला पाहिजे. पाणीसुद्धा विकत घ्या. इथे काय पाणी जर असेल तर भाजीपाला काहीच विकत घ्यायला नको. तयार करतो भाजी वांगी, कारली, पडवळ वगैरे हे केलं तर होतं तिथल्या तिथे घरी. म्हणजे काय विकत घ्यायला नको, म्हणजे अनाठाई खर्च करायला नको आहे. म्हणजे पैसे तो बॅलन्स करू शकतो इथे राहून सुद्धा. तर तरुणांनी मेहनत करण्याची तयारी असेल त्या तरुणांनी खरोखरच इकडे नोकरीपेक्षा स्वतःचा बिझनेस चालू करणं खूप चांगलं आहे. तरी ते ताक घुसळायचं काम चालू आहे आणि ह्यावरूनच जे लोणी येतं आणि त्यातून गावरान तुपाची निर्मिती होते. तर हे तूप तुम्हाला सुद्धा विकत घ्यायची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून हे मागवू शकता आणि एका शेतकऱ्याला सपोर्ट करू शकता. तर यानंतर आम्ही गेलो संध्याकाळी आमच्या रानामध्ये. नेहमी आपण समुद्रावरचा सूर्यास्त पाहतो, हा रानामधला सूर्यास्त बघा किती सुंदर दिसतो. आणि पूर्ण गमगम असतो बाजूने. मला बरंच आहे. निसर्गात बघा बऱ्याच गोष्टी आहेत. हे झाड आहे का ते? ह्याची ही फळं पिकली की याच्या आजूबाजूला डिंक असतं आतमध्ये. अच्छा, आतमध्ये डिंक तयार झालेला आतमध्ये फोडलंच ना, आतमध्ये चिकट असणार डिंक. भोकर. करवंदच आहे, कच्ची करवंद आहे. म्हणजे कोकणामध्ये जर एप्रिलच्या दरम्यान जर आलात तर इकडे ना शेती पूर्वाची तयारी असते. म्हणजे त्या सगळ्या कामांची तयारी असते. फॉर एक्झाम्पल आता ही जी शेतजमीन दिसते त्याची भाजावळ करणं म्हणजे जमिनीची मशागत करणं हा एक प्रकार आहे. आणि मला फार इथे आल्यानंतर ना एक गोष्ट खूप जाणवते. म्हणजे आम्ही लहान असताना पण ही गोष्ट आम्हाला जाणवायची की इकडे जी राहणारी मुलं आहेत ना त्यांना फक्त अभ्यास आहे की अभ्यास नसतो.
शेतीतली सगळी कामं ही मुलं सगळं करून अभ्यास करतात आणि खरंच त्या मुलांना मी सलाम करते. खेळायचं म्हाताऱ्यावर बसा ते जाता तर लहानपणी ही म्हातारी पकडणं हे आमचा छंद होता. मी आठवतात त्या आठवणी. ही फुलं भिंगरी म्हणतात ना याला. कारण याचं फूल फिरवलं तर ते आपल्या भोवती फिरतं. फायनली भेटला एक वरती कॅशुनिच्या. हे बघ काय तू काजू खाते ना, तू काजू खाते ना, हाय तो काजू. अच्छा, हे अडुळसाचं पान आहे. हा शेगुल आहे ना. तूर. अच्छा, त्याचं झाड असतं असं प्रॉपर. आणि या शेंगा मुळापासून थोडं अर्ध्यापर्यंत कट करायचं की परत पाठ घाली की परत होते भरपूर. अच्छा, ओके. आम्ही एकदा अशी थोड्या वळीवर लावलेला वेल चढलेली ह्याच्यावर. अच्छा, ओके हा ओके. वेल आता हा बघ सुकला आणि हे कालता फक्त राहिलंय काढू. हा, हा वेल सुकलाय पण. अच्छा, दिवाळीत आपण कारीट फोडतो ते हे त्याचा वेल असतो. काकडी सेम काकडी सारखा वेल, फक्त ती कडू लागते. कारली काढू वाव, किती सुंदर. याला काय रक्तचंदन म्हणतात. रक्तचंदनी चाफा. रक्तचंदनी चाफा. मस्तच छान. हे वाव, माय प्रिन्सेस. लुक हियर. छान आहे. तर इथे मला सायली या फुलाची अंगठी आणि ससा असं करून दाखवते. बघ मस्त आहे ना. वाव, काय आहे. रॅबिट आहे. ए बघ, रॅबिट. तर असं बरंच फिरून आम्ही घरी गेलो. कोकणातले दिवस संपू नये असंच वाटतं. इथे राहायची फार इच्छा होते आणि छान वाटतं. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजना, सुखाचा स्पर्श घे नवा, तुझ्या विना मिळेन अर्थ जीवना.